मी पुनम मॅडम दादीजी आणि दादाजींच्या चरणी मी नतमस्तक होतो. मी दादाजींविषयी थोडक्यात माहिती सांगतो. दादाजींनी इथे खूप विद्यार्थी घडवलेले. त्यांच्या रक्तात फक्त विद्यार्थी घडवणे हेच होतं. त्यांनी आपल्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा दादाजींचे विद्यार्थी कार्य करत आहे. आणि अशा पद्धतीने दादाजींनी जे विद्यार्थी घडवले त्याप्रमाणेच आता ज्ञानेश्वर सुद्धा हे विद्यार्थी आपले घडवणार आहे. मला एवढंच सांगायचं मुलांना की तुमचे आई वडील सकाळी 4 वाजता उठून तुमचे आता डबे घेऊन इथे कसे करता येतात, तुम्ही इथे चांगले शिक्षण घ्यावं त्याकरता तुमचे आई वडील इथे येतात. आणि आता प्रत्येकाला उशीर झालेला आहे. आणि ज्ञानेश्वरांविषयी जर मला सांगायचं, ज्यावेळी दादाजींचे निधन झाले होते, मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते तसेच दुःख प्रजेला झाले होते. ज्यावेळी दादाजींचे निधन झाले तसेच दुःख आपल्याला झाले होते. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जसे स्वराज्य सांभाळले होते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर ही संस्था ह्या मुलांना घडवणार हे निश्चितच आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.